तुम्ही ड्रेसवर उभ्या राहिला ना, काय टाफ आहे. आज जरा व्यवस्थित वाटते. जितेंद्र पाटील साहेब आज बऱ्याच वर्षांनी भेटले मला. वास्तविक ठाण्याला त्यांनी मला आणलं. एकदा पाटील साहेब माझ्या घरी आले आणि बायकोला म्हणले, हे दुनियाभर सगळ्यांना टेन्शन कमी करतात, तुमचं कधी भांडण होतं का? बायको म्हणली, माझा वाढदिवस त्यांच्या लक्षात राहत नाही. जेव्हा माझी नवीन गाडी त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी त्या गाडीचा नंबर, बायकोची जन्मतारीख दिली आणि तेव्हापासून मी वाढदिवस तिचा विसरलो. आता मला नवीन गाडी घ्यायची पण बायको विकू देत नाही, म्हणते ती माझी जन्मतारीख तशी ठेवा. आणि म्हणून मला सांगायचं, रात्रीचं जेवण गोल बसून जेव्हा, ज्या घरात गोल बसून जेवण होतं घर सुखी होतं. आपल्या घरात गोल बसत नाही, आपण अर्ध गोलाकार बसतो. लक्ष टीव्हीकडे. टीव्ही बघतोय, खातोय. महिलांचं काम सोपं झालंय. खारड भाजी झाली तरी खातोय. टीव्ही बघतोय, अजिबात मीठ टाकलं नाही तरी खातोय. सिरियल बघतोय. गेल्या वर्षी ठाण्यामधली बाई मला म्हणली, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, माझ्या घरात चुकून माझ्या हाताने भाजी जास्त तिखट झाली तर मी माझ्या नवऱ्याला फॅशन टीव्ही लावून देते. ते मॉडेल बघते. आणि म्हणून घरामध्ये गोल बसून जेवायचं, जेवण मध्ये ठेवायचं, प्रत्येकाने आपलं वाढून घ्यायचं. जेवण झालं तर ताट वाटी मिसळून भांडण्याच्या ट्रेमध्ये ठेवायचं. कारण ती कामवाली बाई दुसऱ्याशी दुपारी येणार, ते खडखडतेला निघणार का साहेब? त्या कामवाली बाईवर आपलं प्रेम आहे का नाही?